आता हे जे सेल आहे एका सेलपासून काय होतात, नवीन सेल्स फॉर्म होणार आहे पहा, बरोबर ना. पण ह्यासाठी कोणती प्रोसेस लागते, डिव्हिजनची प्रोसेस लागणार. म्हणजे एका सेलपासून नवीन सेल फॉर्मेशनसाठी सेलला डिवाइड व्हावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. मग हे आपला सगळ्यात सुरुवातीला कोणी सांगितलं, एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव आहे रुडॉल्फ विर्चो. आता ह्या रुडॉल्फ विर्चोनी आपला काय सांगितलं पहा, का न्यू सेल्स फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे नवीन ज्या सेल्स फॉर्म होतात ह्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून फॉर्म होतात, म्हणजे अगोदरच्या सेलपासून फॉर्म होणार बाय ए डिव्हिजन प्रोसेस. ठीक आहे ना. आता डिव्हिजनची ही जी प्रोसेस आहे ही ॲक्च्युली बायोलॉजिकल प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. मेनली जर आपण पाहिलं मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्समध्ये हे ग्रोथ पर्पजसाठी सेल डिव्हिजन होती, ग्रोथ किंवा रिपेअरिंग पर्पजसाठी होती. आणि युनिसेलर ऑर्गॅनिझम्समध्ये जर आपण पाहिलं, इन केस ऑफ युनिसेलर ऑर्गॅनिझम्स सेल डिव्हिजन हे कशासाठी होतं पहा, फॉर रिप्रोडक्शन. कशासाठी होणार, रिप्रोडक्शनसाठी होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता सेल डिव्हिजन थ्रू जर आपण पाहिलं तर एका सेलपासून 2 सेल्स फॉर्म होऊ शकतात, किंवा एका सेलपासून जर आपण पाहिलं 1, 2, 3 आणि 4 सेल्स फॉर्म होऊ शकतात, बरोबर. याला आपण मायटोसिस असं म्हणतो, याला आपण मिओसिस म्हणणार आहे. ठीक आहे. हे आपण नंतर डिस्कस करणार आहे. मग ज्या सेल्सपासून ॲक्च्युली डिव्हिजन थ्रू नवीन सेल्स फॉर्म झाल्या त्या सेल्सला आपण एक तर पॅरेंट सेल असं म्हणणार, किंवा त्या सेलला आपण मदर सेल असं कन्सिडर करणार, पॅरेंट ऑर मदर सेल असं आपण म्हणणार आहे. आणि ज्या न्यू सेल्स फॉर्म झाल्या बाय डिव्हिजन प्रोसेस त्या सेल्सला आपण डॉटर सेल्स असं कन्सिडर करणार. दीज आर नथिंग बट द डॉटर सेल्स. ठीक आहे. आता काही एक एक्स्ट्रा पॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहा, व्हाय सेल डिवाइड्स, सेल्स का बरं डिवाइड करतात. मग त्यासाठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे ते आपण समजून घेऊया. पहिलं म्हणजे हाय सरफेस एरिया टू द व्हॉल्यूम रेशो, बरोबर. ह्या पार्ट आपण लेटर ऑन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे पहा. त्याच्यानंतर हाय न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो, हा पण पार्ट आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर DNA रिप्लिकेशन. जर DNA रिप्लिकेशन जर झालं सेलमध्ये तर सेलला कमिट होते सेल डिव्हिजनसाठी, म्हणजे सेलला डिवाइड करावंच लागतं इक्वल डिस्ट्रीब्युशनसाठी DNAच्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही मायटोजन्स रिस्पॉन्सिबल असतात, मायटोजन्स सेल डिव्हिजनसाठी. जर आपण ॲनिमल्समध्ये जर पाहिलं, ॲनिमल्समध्ये आपला 2 एक्झाम्पल्स पाहायला भेटणार मायटोजनचे दिलेले आहेत पहा. एक म्हणजे प्लेटलेट डिराइव्ह फॅक्टर, आणि दुसरा जर आपण पाहिला तर इपिडर्मल ग्रोथ फॅक्टर्स, हे रिस्पॉन्सिबल आहे सेल डिव्हिजनसाठी. प्लांट्समध्ये आपण जर पाहिलं, प्लांट्समध्ये आपला जे प्लांट हार्मोन्स असतात त्यांना आपण ग्रोथ हार्मोन्स असं म्हणणार आहे, किंवा फायटो हार्मोन्स त्यांना म्हणणार आहे. ते ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल आहे. ते कोणते येतं, ऑक्झिनेज असेल, त्यानंतर गिबरलिन आपल्याला पाहायला भेटेल, त्यानंतर सायटोकायनिन. हे ॲक्च्युली काय येतं, मायटोजन्स. किंवा आपण डिस्कस करूया आता सरफेस व्हॉल्यूम रेशो म्हणजे ॲक्च्युली काय असतं. सपोज दिस इज सेल, आणि सेलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार ह्या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट आहे, बरोबर. सेल इथं सायटोप्लाझम आपल्याला पाहायला भेटणार. सायटोप्लाझममध्ये असलेल्या कंपार्टमेंट्सला आपण काय म्हणणार, सेल ऑर्गेनेल्स असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता पहा, हे जे सेल ऑर्गेनेल्स आहे हे सेल ऑर्गेनेल न्यूट्रिशनसाठी, ऑक्सिजनसाठी, फूड मटेरियलवर डिपेंड असतात, ऑक्सिजनवर डिपेंड असतात. मग हे जे ऑक्सिजन वगैरे मटेरियल आहे हे ॲक्च्युली कुठून येतात, सेल मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असलेल्या रिसेप्टर थ्रू ॲक्च्युली काय होतील, हे
एंटर होणार फूड मटेरियल वगैरे, का ते ॲक्च्युली कशाला प्रोव्हाइड केले जातील, मग सेल ऑर्गॅनेल्सला प्रोव्हाइड केलं जाणार. सेल ऑर्गॅनेल ॲक्च्युली काय असतात, सायटोप्लाझममध्ये असलेले कंपार्टमेंट त्याला आपण कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. पण इथं आपल्याला काय माहिती पहा, ज्यावेळेस सेल ग्रोथ होती, सेल ग्रोथ व्हायच्या वेळेस आपल्याला काय पाहायला भेटणार, जो सायटोप्लाझमिक ग्रोथ आहे, सायटोप्लाझमिक ग्रोथ हे आपल्याला मोर फास्टर पाहायला भेटणार आहे, जास्त फास्टर रेटने होते ॲज कम्पेअर टू द मेम्ब्रेन ग्रोथ. सेल मेम्ब्रेनची ग्रोथ जर आपण पाहिली, ही थोडीशी स्लोवर आपल्याला पाहायला भेटणार आहे. बरोबर, म्हणजे सेल ऑर्गॅनेलची ग्रोथ जास्त होऊ राहिली, सेल मेम्ब्रेनची ग्रोथ कमी प्रमाणात होऊ राहिली. ठीक आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, जे फूड मटेरियल वगैरे किंवा ऑक्सिजन वगैरे प्रोव्हाइड होणार आहे सेल ऑर्गॅनेलला, हे सफिशियंट असेल का, मग नाही, हे लक्षात ठेवायचं. मग ह्या कंडिशनमध्ये सेलला काय करावं लागतं, डिवाइड करावंच लागतं, कारण की रिसेप्टर जे प्रेझेंट असतात सेल मेम्ब्रेनवरती हे इनफ नसतात का त्याच्या थ्रू फूड मटेरियल वगैरे येईल आणि ह्या सेल ऑर्गॅनेल्सला न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड केलं जाऊ शकेल. ठीक आहे. मग ह्या कंडिशनमध्ये काय आपल्याला माहिती आहे, सेलला डिवाइड करावंच लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दॅट इज युअर सरफेस व्हॉल्यूम रेशो. नेक्स्ट जो आपण पाहतो दॅट इज न्यूक्लिओसाइटोप्लाझमिक रेशो. ह्या न्यूक्लिओसाइटोप्लाझमिक रेशोलाच आपण कॅरिओप्लाझमिक इंडेक्स असं म्हणणार किंवा थेरी आपण म्हणणार. कॅरिओसाइटोप्लाझमिक इंडेक्स और कॅरिओप्लाझमिक इंडेक्स असं आपण कन्सिडर करणार आहे. पहा, यामध्ये पण आपण सपोज इथं घेतं सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस वगैरे आपल्याला पाहायला भेटणार. सायटोप्लाझममध्ये आपला सायटोप्लाझमिक कंपार्टमेंट दॅट इज सेल ऑर्गॅनेल्स वगैरे पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, हा जो न्यूक्लियस आहे हा व्हायटल सेल ऑर्गॅनेल आहे आणि हा सेल ऑर्गॅनेल काय करतो, न्यूक्लियस काय करतो, सगळ्या सेल ऑर्गॅनेलची ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करत असतो. ठीक आहे ना. पण आता सेलची ज्यावेळेस ग्रोथ होती त्यावेळेस आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, सेल ऑर्गॅनेलची जी ग्रोथ आहे, सेल ऑर्गॅनेल्सची ग्रोथ ही आपल्याला फास्टर रेटने पाहायला भेटणार आहे, फास्टर रेटने होते ॲज कम्पेअर टू द न्यूक्लिअर ग्रोथ. बरोबर, न्यूक्लिअर ग्रोथ जर आपण पाहिली ती कमी स्पीडने होते, सेल ऑर्गॅनेलची जर आपण पाहिली तर जास्त स्पीडने त्या ग्रोथ होतात. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस काय करतो, सेल ऑर्गॅनेलची ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करणार. पण ग्रोथच्या वेळेस होतं काय, सेल ऑर्गॅनेलचं प्रमाण एवढं वाढतं का हा जो न्यूक्लियस आहे, सिंगल न्यूक्लियस, ह्या सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करू शकत नाही. मग अशा कंडिशनमध्ये ह्या सेलला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दॅट इज युअर कॅरिओप्लाझमिक इंडेक्स. कॅरिओ आपल्याला माहिती आहे दॅट इज न्यूक्लियस आणि प्लाझमिक म्हणजे सायटोप्लाझमिक त्याला आपण म्हणणार आहे. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला KI इंडेक्स पाहायला भेटणार आहे. त्या KI इंडेक्सवर क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात. आता KI इंडेक्स म्हणजे काय, कॅरिओप्लाझमिक इंडेक्स आपण त्याला कन्सिडर करणार. इट इज द रेशो ऑफ न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम, न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम. आता KI इंडेक्स म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इज डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. ठीक आहे. मग आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सायटोप्लाझमिक रेशो इन्क्रीज होतो, न्यूक्लियस आता ज्यावेळेस ग्रोथ होईल त्यावेळेस सायटोप्लाझमिक रेशो इन्क्रीज होणार. सायटोप्लाझमिक रेशो हा जास्त जर इन्क्रीज झाला, न्यूक्लियसच्या व्हॉल्यूमपेक्षा जर जास्त जर इन्क्रीज जर झाला तर KI इंडेक्स काय होणार, KI इंडेक्स कमी होणार. सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम जास्त इन्क्रीज जर झालं म्हणजे सेल ऑर्गॅनेलचं प्रमाण जर जास्त इन्क्रीज झालं ॲज कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, तर KI इंडेक्स काय होतं, कमी होतं. ठीक आहे. आणि KI इंडेक्स कधी इन्क्रीज होणार, ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस जास्त आहे आणि सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम कमी, अशा कंडिशनमध्ये KI इंडेक्स इन्क्रीज होतं. त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही कारण की न्यूक्लियस सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करू शकतो. बट सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ राहिले, न्यूक्लियसचा व्हॉल्यूम कमी झाला आहे. ठीक आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, KI इंडेक्स कमी होती, त्यावेळेस हा न्यूक्लियस मग सेल ऑर्गॅनेलची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करू शकतो का, नाही. मग KI इंडेक्स ज्यावेळेस कमी होती त्यावेळेस आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, सेल डिवाइड होणार. इन दिस कंडिशन सेल्स डिवाइड्स, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता ह्या KI इंडेक्सवर इक्वेशन आपलं अजून एक दिलेलं आहे त्यांनी, पहा
आपण म्हणूया रेशो ऑफ न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम. इथं आपण म्हणूया VN स्टँड फॉर व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. आता दुसरं एक इक्वेशन याला थोडंसं इलॅबरेट केलं त्यांनी. व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इज डिवायडेड बाय, आता सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार आहे व्हॉल्यूम ऑफ सेल मायनस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. व्हॉल्यूम ऑफ सेल मायनस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस दॅट इज युअर व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम असं आपण म्हणूया. म्हणजे हा जो C हा स्टँड फॉर सेल, दिस इज स्टँड फॉर सेल. व्हॉल्यूम ऑफ सेल डिवायडेड इज मायनस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस दॅट इज युअर व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. हे लक्षात ठेवायचं. यावर सेल सायकल हे एल्मा होवार्ड आणि स्टीफन फेलेने पहिल्यांदा डिस्कवर्ड केलं. हे लक्षात ठेवायचं. सेल सायकल इज नथिंग बट व्हॉट, इट इज sequential event occurs in dividing cells, occur in life of dividing cell असं आपण म्हणूया dividing cells. मग याला आपण म्हणणार सेल सायकल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता सेल सायकलच्या वेळेस आपल्याला काय माहिती आहे सेल सायकल 2 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे ना. आता 2 पार्ट कोणते सेल सायकलमध्ये असलेले. पहिली जी आहे त्याला आपण म्हणणार इंटरफेजला रेस्टिंग फेज असं पण म्हटलं जातं. रेस्टिंग अर्लियर इट इज कॉल्ड एज रेस्टिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या फेजला आपण प्रिपरेटरी फेज असं पण म्हणतो, कारण की ह्या फेज वेळेत काय होते सेल स्वतःला प्रिपेअर करते. ठीक आहे. कशासाठी सेल डिव्हिजनसाठी. या ठिकाणी आपण दाखवूया मदर सेल किंवा पॅरेंट सेल, त्याची डिव्हिजन होऊन 2 डॉटर सेल्स या ठिकाणी फॉर्म झाल्या. ठीक आहे. सेल सायकल इज नथिंग बट ए सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकर इन द लाईफ ऑफ डिवायडिंग सेल्स. याच्यामध्ये असणाऱ्या 2 फेजेस असतात मेनली. एक तर इंटरफेज आणि दुसरी असते यम फेज. यम फेज एक तर मायटोटिक असू शकते किंवा मिओटिक आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ही जी यम फेज आहे यम फेजला आपण डिवायडिंग फेज असं पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिवायडिंग फेज. ठीक आहे. आता इथं पहा सेल्स डिवाइड झाल्या यम फेजमध्ये आणि यम फेजमध्ये डिवाइड झालेल्या ज्या काही सेल्स आहे त्या सेल्सला आपण म्हणणार डॉटर सेल्स, कारण की बाय डिव्हिजन त्या तयार झाल्यात ना, त्यांना आपण डॉटर सेल्स असं म्हणूया. आणि ज्या सेल्सपासून ह्या डिवाइड झाल्या त्या सेलला आपण मदर किंवा पॅरेंट सेल असं म्हणणार आहे. ठीक आहे. यम फेजमध्ये त्या डिवाइड झाल्या. यम फेजमध्ये डिवाइड झाल्यानंतर त्यांचा आपल्याला माहिती आहे आकार छोटा आहे, सेल ऑर्गॅनलचं प्रमाण कमी आहे, न्यूक्लियसचा आकार छोटा आहे. ठीक आहे. मग आता ह्या लगेच डिव्हिजनमध्ये जातील का नाही. मग आता ह्या सेलला स्वतःला प्रिपेअर करावं लागतं डिव्हिजनसाठी. म्हणजे ह्या सेलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार काय होते ग्रोथ होती म्हणजे काय सेल ऑर्गॅनलची डिव्हिजन त्यासोबत DNA डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली सेलमध्ये ग्रोथ होणं इम्पॉर्टंट आहे. मग आता ग्रोथ होण्यासाठी ही सेलचा आकार वाढण्यासाठी टू गेट द प्रॉपर शेप ऑर वी कॅन से दॅट ग्रोथ सेल हॅज टू अंडरगो इंटरफेज. मग ह्या इंटरफेजमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या इंटरफेजमध्ये आपल्याला 3 फेजेस पाहायला भेटणार आहे. पहिली जी फेज असते त्याला आपण म्हणतो G1 दॅट इज गॅप फर्स्ट फेज. बरोबर. नंतर यस फेज आहे. यस फेजला आपण सिंथेटिक फेज असं म्हणणार. सिंथेटिक फेज DNAचं रेप्लिकेशन होतं. आणि शेवटची जी आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज G2 फेज. G2 फेज म्हणजे काय गॅप सेकंड फेज आपण त्याला असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. चला आता 1 बाय 1 G1च्या वेळेस काय होतं, यस फेजच्या वेळेस काय होतं आणि G2च्या वेळेस काय होतं ते आपण डिस्कस करूया. आता हे जे G1 आहे म्हणजे आपण कशामध्ये पाहतोय इंटरफेजमध्ये पाहतोय. इंटरफेजला अर्लियर काय म्हणलं रेस्टिंग फेज, कारण की ह्या फेजमध्ये सेलची डिव्हिजन होत नाही त्याच्यामुळे अगोदरचे सायंटिस्ट म्हणायचे दिस इज ॲक्च्युली रेस्टिंग फेज. पण लेटर ऑन असं समजलं का सेल स्वतःला प्रिपेअर करते ह्या फेजमध्ये इंटरफेजमध्ये कशासाठी तर डिव्हिजनसाठी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेटरी फेज. ही आपल्याला हायली मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फेज पाहायला भेटणार आहे. हायली मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फेज असती याच्यामध्ये सेलची डिव्हिजन होत नाही इंटरफेजच्या वेळेस. चला फर्स्ट फेज आपण स्टडी करतोय G1 किंवा गॅप फर्स्ट फेज. इट इज द लॉंगेस्ट फेज
इन द सेल सायकल. ठीक आहे. मग आता इथं गॅप फेजमध्ये काय काय गोष्टी होतात, ह्या गॅप फेजची अजून आपल्याला काही नाव वगैरे पाहायला भेटणार आहे. बरोबर. आता काय काय नावं असतात त्याला, ही एम फेज नंतर येते पहा, एम फेज नंतर येते किंवा डिवायडिंग फेज नंतर आपल्याला ही पाहायला भेटणार आहे. त्यामुळं G1ला दुसरं नाव काय आहे, पोस्ट मायटोटिक किंवा पोस्ट डिवायडिंग फेज. पोस्ट म्हणजे काय, पोस्ट म्हणजे नंतर, मायटोटिक किंवा डिवायडिंग फेज नंतरची फेज, त्याच्यामुळे त्याला पोस्ट मायटोटिक किंवा डिवायडिंग फेज असं म्हणणार. सिंथेटिक फेजच्या अगोदरची फेज आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळं आपण याला काय म्हणणार, प्री सिंथेटिक फेज, प्री सिंथेटिक फेज असं कन्सिडर करणार आहे. आता ह्या फेजच्या वेळेस होतं काय, यामध्ये RNA प्रोटीनचं फॉर्मेशन, त्या थ्रू एन्झाईम्स वगैरे फॉर्म होणार. हे एन्झाईम कसे लागतात तर सिंथेसिससाठी लागतील, DNAच्या सिंथेसिससाठी लागतील. यस फेजमध्ये सिंथेसिस होतं पहा, सिंथेसिस होतं कशाचं, DNAचं सिंथेसिस होतं, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज यस फेज. RNA प्रोटीन्स एन्झाईम फॉर्मेशनसाठी लागतात का, ते एन्झाईम DNAच्या फॉर्मेशनसाठी सिंथेसिससाठी लागतील. त्यासोबत जर आपण पाहिलं सेल ऑर्गेनेल्स डुप्लिकेट होतात, डुप्लिकेट किंवा डिवाइडला एक्सेप्शन्स पाहायला भेटणार आहे. कोणकोणते सेल ऑर्गेनेल्स डुप्लिकेट होत नाही तर मायटोकॉन्ड्रिया, त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. त्यानंतर क्लोरोप्लास्ट आणि एक आपल्याला अजून पाहायला भेटणार दॅट इज सेंट्रिओल. सेंट्रिओल हे ॲक्च्युली डिवाइड होणार नाही ड्युरिंग G1 फेज. ठीक आहे. हे आपल्याला कशामध्ये पाहायला भेटणार आहे, हे G1 फेजच्या वेळेस इव्हेंट्स पाहायला भेटणार आहे. चला आता यस फेजकडे आपण जाऊया. यस फेज स्टँड फॉर सिंथेसिस ऑफ DNA, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सिंथेटिक फेज. ठीक आहे. मग आता याला आपण प्री G1 फेज म्हणू शकतो, पोस्ट G1 फेज म्हणू शकतो, किंवा याला आपण काय म्हणणार आहे, प्री G2 फेज असं म्हणू शकतो. प्री G2 फेज आणि पोस्ट G1 फेज, प्री G2 आणि पोस्ट G1 असं आपण म्हणूया. ठीक आहे. मग आता ह्या फेजमध्ये जर आपण पाहिलं यस फेजमध्ये तर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. DNA रेप्लिकेशन म्हणजे DNAचं कॉपीज फॉर्म होणार आहे. म्हणजे सपोज आपण कन्सिडर केलं 2C जर नंबर असेल DNAचा अगोदर, तर आफ्टर यस फेज हा जो नंबर आहे हा 4C होतो, म्हणजे DNAचा नंबर हा डबल होतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सपोज असं जर DNA पाहायला भेटणार, DNA किंवा क्रोमोझोम आपण कन्सिडर केला, अनकंडेन्स फॉर्ममध्ये असला क्रोमोझोम दॅट इज DNA, तर याचं कन्व्हर्जन कसं होतं, अशा आपल्याला 2 DNAच पाहायला भेटणार, पण हे दोन्ही DNA एकमेकांना अटॅच असतील. ठीक आहे. म्हणजे एक क्रोमोझोम आफ्टर यस फेज क्रोमोझोम नंबर सेम राहतो, पण DNA कंटेंट काय झालं त्याच्यामध्ये असलेलं डबल झालं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, का याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीनचं फॉर्मेशन. आता हिस्टोन प्रोटीन कसे लागतात तर DNAच्या कंडेन्सेशनसाठी, DNAचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम्स फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आणि क्रोमोझोम्स हे सेल डिव्हिजनमध्ये DNAच्या इक्वल डिस्ट्रीब्युशनसाठी क्रोमोझोममध्ये त्याचं फॉर्मेशन होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे DNA पासून क्रोमोझोम फॉर्मेशनसाठी कंडेन्सेशन प्रोसेस होती, त्या कंडेन्सेशनसाठी हिस्टोन प्रोटीनची गरज असते. लेट यस फेजमध्ये जर आपण पाहिलं, लेट यस फेजमध्ये तर या ठिकाणी सेंट्रिओल डुप्लिकेट करतात, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. सेंट्रिओल डुप्लिकेट करतात. सेंट्रिओल कशासाठी, फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी. ठीक आहे. चला आता आपण लास्ट फेज स्टडी करू याच्यामध्ये असलेली, दॅट इज G2 फेज. G2 फेजला आपण काय म्हणणार, प्री डिवायडिंग फेज असं म्हणणार किंवा प्री एम फेज असं कन्सिडर करणार, आणि पोस्ट यस फेज असं आपण त्याला म्हणूया, किंवा पोस्ट सिंथेटिक फेज असं त्याला कन्सिडर करणार. आता जास्त काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स होत नाही G2च्या वेळेस, पण लक्षात ठेवायचं G2मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं तर RNA प्रोटीनचं फॉर्मेशन,
त्यानंतर माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट डिवाइड करतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तिसरी गोष्ट तर ट्युब्युलिन प्रोटीनचं फॉर्मेशन. ट्युब्युलिन कशासाठी लागतं? ट्युब्युलिन इज रिक्वायर्ड फॉर स्पिंडल फायबर फॉर्मेशन किंवा आपण म्हणूया मायक्रोट्युब्युलच्या फॉर्मेशनसाठी. ट्युब्युलिन हे मायक्रोट्युब्युलच्या फॉर्मेशनसाठी लागतात. हे ट्युब्युलिन G2 फेजमध्ये फॉर्म होणार आहे. ठीक आहे. मायक्रोट्युब्युलपासूनच काय फॉर्म होतं? स्पिंडल फायबर्स फॉर्मेशनची प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. चला आता सेल सायकलमध्ये असणार एक इम्पॉर्टंट आपण लास्ट फेज आपण सेल सायकलमध्ये डिस्कस करतोय. आता G1 फेजमधून काही ज्या सेल्स असतात ते काय करतात? विथड्रॉन करतात, म्हणजे सेल सायकलमधून बाहेर पडतात G1 मधून. ठीक आहे. मग त्या फेजमध्ये जातात. ठीक आहे. त्या फेजला आपण म्हणतो G0 फेज किंवा तिला आपण क्विसंट फेज असं म्हणतो. ऑल्सो कोडाचं क्विसंट फेज. मग आता ह्या G0 फेज हे ॲक्च्युली काय होतं? टेम्पररी किंवा परमनंट असू शकते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सेल्स ज्या असतात एक तर टेम्पररी एक्झिट करतात सेल सायकलमधून किंवा परमनंट एक्झिट करतात सेल सायकलमधून. आणि त्या कशामध्ये जातील? मग G0 फेजमध्ये किंवा क्विसंट फेजमध्ये जातात. म्हणजे क्विसंट फेजमध्ये गेलेल्या सेल्स ह्या डिवाइड होत नाही, पण त्या मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता टेम्पररी एक्झिट करणं म्हणजे काय? ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस परत ही सेल सायकलमध्ये एंटर होणार आणि डिवाइड होणार. परमनंट म्हणजे काय? त्या G0 फेजमधून परत सेल सायकलमध्ये एंटर होणार नाही, म्हणजे त्यांची डिव्हिजन होणार नाही. काही एक्झाम्पल समजून घ्या. आता ॲनिमल्समध्ये सपोज आपण जर पाहिलं एक्झाम्पल टेम्पररीचं तर लिव्हर आणि किडनीमध्ये असलेल्या सेल्स, ठीक आहे. आणि परमनंट G0 फेजमध्ये असलेल्या ज्या सेल्स आहे ॲनिमल्समध्ये असलेल्या त्या जर आपण पाहिल्या तर हार्ट आणि न्यूरॉन्समध्ये असलेल्या सेल्स, न्यूरॉन्स आपण त्याला कन्सिडर करूया, नर्वस सिस्टीममध्ये असलेल्या सेल्स आहे ना. हे सेल्स कशामधले येतं? G0 किंवा क्विसंट फेजमधले आपल्याला पाहायला भेटणार आहे. नवीन पॉईंट पाहतोय पहा, दॅट इज जनरेशन टाईम. जनरेशन टाईमवर ऑलरेडी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट इज जनरेशन टाईम? जनरेशन टाईम म्हणजे काय असतं? जनरेशन टाईम इज नथिंग बट ड्युरेशन बिटवीन टू सेल सायकल. दोन सेल सायकलमध्ये असलेलं ड्युरेशन किंवा टाईम, त्याला आपण काय म्हणलं? जनरेशन टाईम असं कन्सिडर केलं. आता काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन सेलचं जनरेशन टाईम जर आपण पाहिलं, एव्हरी 24 आवर्स सेल्स काय होणार? डिवाइड होणार, म्हणजे त्याचं जनरेशन टाईम 24 आवर्स आहे. इकोलायचं जर आपण पाहिला तर इकोलायचं असतं 20 मिनिट. त्यानंतर ईस्ट जर आपण पाहिला तो आपल्याला पाहायला भेटणार 90 मिनिट्स. हा त्यांचा काय जनरेशन टाईम आपल्या या NCERTमध्ये दिलेला आहे. आता सपोज क्वेश्चन आहे याच्यावरती एक, सपोज आपला जनरेशन टाईम हा दिलेला आहे 1 मिनिट, 1 मिनिटाचं जनरेशन टाईम दिलेला आहे. आता क्वेश्चन आपला त्याच्यामधला पहिला असं विचारला का 64 सेल्सचं जर फॉर्मेशन जर होत असेल तर टाईम किती लागेल? बरोबर. आता हे कसं आपण फाइंड आउट केलं? पहा, एक सेल आहे, ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड झाली, सेल डिवाइड झाली, इथे 1 मिनिट लागला. 1 मिनिटानंतर 2 सेल्स फॉर्म झाल्या. बरोबर. हा जनरेशन टाईम आहे. परत ह्या दोन्ही सेल्स कशामध्ये जातील? डिव्हिजनमध्ये जातील. आणि याच्यापासून जर आपण पाहिलं तर 4 सेल्स फॉर्म झाल्या. इथं जर आपण पाहिलं आता इथे एक मिनिट लागेल डिव्हिजनसाठी याच्या परत. ठीक आहे. म्हणजे काय होऊ राहिलं? आता डबल त्याचा नंबर इन्क्रीज होऊ राहिला. ठीक आहे. आता डायरेक्टली आपण पुढं दाखवूया. इथं परत एक जनरेशन टाईम झाला, 4 सेलचे किती फॉर्म झाले? इथं 8 सेल्स फॉर्म होतील. परत सेल्स डिवाइड झाल्या, 8 सेलच्या 16 सेल्स फॉर्म होतील या ठिकाणी. 16 सेल्स इथं त्याचं 1 मिनिटाचं जनरेशन टाईम. ठीक आहे. 16 सेल्स परत काय होतील? या ठिकाणी डिवाइड होतील. 16पासून 32 सेल्स फॉर्म झाल्या. हा एक जनरेशन टाईम 1 मिनिटाचा. आणि ह्या 32 सेल्सपासून जर आपण पाहिलं फायनली
काय होतील 64 सेल्स फॉर्म होतील. हा त्याचं जनरेशन टाईम. ठीक आहे, 1 मिनिटाचा. मग इथं जर आपण पाहिलं 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 मिनटं लागतात. 6 मिनिट्स रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 64 सेल्स. इन दिस वे वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. आता दुसरं क्वेश्चन. एका पेट्री डिशमध्ये किंवा एका कपमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि हे जे बॅक्टेरियाची ग्रोथ होऊन किंवा बॅक्टेरियाची सेल डिव्हिजन होऊन बॅक्टेरिया डिवाइड करून किती हो राहिलं, हाफ कप भरलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी लागले 36 मिनिट. किती लागले? 36 मिनिट हाफ कप फॉर्मेशनसाठी. तर फुल कप फॉर्मेशनसाठी किती मिनिट लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता काय रिमेन, फक्त हाफ पार्ट रिमेन आहे, बरोबर का. आणि जनरेशन टाईम ऑलरेडी आपल्याला किती दिलेला आहे? 1 मिनिटाचं दिलं आहे. म्हणजे 1 मिनिटामध्येच आपल्याला काय पाहायला भेटणार आहे? ह्या सेल्स डिवाइड होतील, म्हणजे ह्या सेल्स डबल होतील हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर आपण पाहिलं 1 मिनिटामध्ये या सगळ्या सेल्स डिवाइड होऊन याचा डबल नंबर फॉर्म होईल. म्हणजे काय होईल? तुमचा पूर्ण कप फुल भरल. म्हणजे 36 + 1 म्हणजे आपल्याला किती पाहायला भेटणार? 37 मिनिट्समध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? हा जो कप आहे हा पूर्ण फुल भरणार. ठीक आहे. हाफ भरण्यासाठी 36 मिनिट लागले. पण त्याच्यानंतर एका जनरेशन टाईममध्ये सगळ्या सेल्स काय होणार? डिवाइड होणार, डबल होणार. त्याच्यामुळं आफ्टर 1 मिनिट काय पाहायला भेटणार? हा कप आपल्याला काय पाहायला भेटणार? फुल भरणार. इन दिस वे दे आस्क द क्वेश्चन इन द नीट. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये असणारा डिव्हिजनचा पार्ट आपण स्टार्ट करतोय. सेल सायकल जनरेशन टाईम आपण डिटेलमध्ये स्टडी केलं. पहा, सगळ्यात पहिलं आपण स्टडी करतो याच्यामध्ये असणारं डिव्हिजन, दॅट इज अमायटॉसिस. अमायटॉसिसमध्ये जर आपण पाहिलं, अमायटॉसिस म्हणजे मायटोटिकली डिव्हिजन नाही. याच्यामध्ये पण काय होतं? पहिली जी डिव्हिजन होती ही कॅरिओकायनेसिसची असते. कॅरिओ म्हणजे काय? न्यूक्लियस. पहिल्यांदा न्यूक्लियसची डिव्हिजन होणार. पण न्यूक्लियसच्या डिव्हिजनच्या वेळेस नो स्पिंडल फायबर्स नाही आहे या ठिकाणी, फक्त न्यूक्लियसची डिव्हिजन होणार. दुसरं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सायटोकायनेसिस. याला कोण फॉलो करणार? सायटोकायनेसिस फॉलो करणार आहे. म्हणजे सिम्पली या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहूया. ही सेल, हा न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसमध्ये काय होतं पहा, न्यूक्लियसमध्ये एक कॉन्स्ट्रिक्शन किंवा फरो फॉर्म होणार. याला आपण म्हणतो कॉन्स्ट्रिक्शन किंवा फरो खास तयार झाली आणि फायनली काय झालं? हा न्यूक्लियस डिवाइड झाला. ठीक आहे ना. पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्पिंडल फायबर आहे का? नाही. स्पिंडल फायबर हे जेनेटिक मटेरियलच्या इक्वल डिस्ट्रीब्युशनसाठी लागतात. ठीक आहे ना. मग ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं स्पिंडल फायबर नाही पण न्यूक्लियस डिवाइड होऊ राहिलं म्हटल्यानंतर DNA किंवा जेनेटिक मटेरियल किंवा क्रोमोझोम यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं का? नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे नो इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलचं यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन होत नाही, बरोबर. सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन पण आपला सेम पाहायला भेटणार. याच्यानंतर इथं काय होईल? असं कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं या ठिकाणी. कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होऊन काय होतं? त्या ठिकाणी 2 सेल्स फॉर्म होणार. पण अमायटोसिसमध्ये एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, कॅरिओकायनेसिसमध्ये स्पिंडल फायबर इन्व्हॉल्व होत नाही, त्यामुळे जेनेटिक मटेरियलचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार नाही. मग याचे एक्झाम्पल्स समजून घ्या. प्रोटोझोआ म्हणजे अमिबा, पॅरामेशियम. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर फिटल मेम्ब्रेन ऑफ मॅमल्स. फिटल मेम्ब्रेन म्हणजे त्याला आपण ॲम्नियॉन आणि कॅरिओन असं म्हणणार. त्याच्यामध्ये असणाऱ्या सेल्स ह्या अमायटोटिकली डिवाइड करतात. त्याच्यानंतर कार्टिलेज सेल्स, कार्टिलेजमध्ये असलेल्या सेल्स आणि प्रोकॅरियोटिक सेल्स ह्या अमायटोटिकली डिवाइड करू शकतात. ठीक आहे.